आगमन झाले आमचे जवळचे मित्र मिस्टर कौशल पाटील आपलं आगमन आहे. सुस्वागतम तुमचं आपलं आगमन इथे झालंय त्यांचं आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या उपस्थितीमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आई गोवर्धनी माता चषक 2025 हे मैदान आपण पाहत आहे. क्रीडांगण अक्षरशः आपण पाहू शकाल चमचमणाऱ्या ट्रॉफ्या तब्बल नवी मुंबईतील 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहे. चला नाव बॅक टू द क्रिकेट. एका बाजूला साई सागर ऐरोली तर त्यांच्या विरोधामध्ये माहुल कोलीवाडा. आणखीन एक दोन माथंबत संघ एकमेकांच्या बरोबर खेळताना दिसत आहे. आणखीन एक कडवी झुंज आम्ही तुमच्या बरोबर घेऊन आलोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. कल्पेश माहुलकर आणि कल्पेश वैदी दोन्ही कल्पेश एका बाजूला पाहू शकाल. कल्पेश माहुलकर स्ट्राइक एंडला कल्पेश वैदी, नॉन स्ट्राइक एंडला कल्पेश माहुलकर. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहत आहे. पहिला बॉल शशांक आलाय उभं नंबर पहिला हाताळण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल मॅचची टॉपेज. क्या बात आहे. टॉपेज वरती कल्पेश वैदी यांना परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला बॉल पहिला मासा जाळ्याला अडकलाय. गोल्डन डकचा शिकार शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला परतलाय. अगदी गोल्डन डकचा शिकार शून्यावरती पहा. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती टॉपेज लागल्यानंतर बॅटची जशी कडा घेतली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल इथे चांगल्या प्रकारचा होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. इनाईट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आलाय गणेश पाटील. आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. चला फास्ट खेळायचंय, वेग घ्यायचं नाहीये. पंच परमेश्वर प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटं दिलेली आहेत. तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये 20 मिनिटांचा कालावधी असेल याची दक्षता आपण घ्या. पहिलाच बॉल अगदी शून्यावरती परतलाय. गणेश पाटील यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली जाते. इनाईट नंबर 3 मध्ये आपण पाहताय. आल्या पाहुले स्विच हिट. क्या बात आहे. दुधारी तलवार. वा फटकाला जवाब यार. सुपर फटका. स्विच हिट मधला पहिला षटकार आपण इथे ठोकलाय. फटक्यांमध्ये ताकद पहा, नजाकत पहा. क्या बात आहे. काय फटका ठोकलाय. दुधारी तलवार. लगा तो आबाद नहीं तो बर्बाद. बॉल सीमा पार. हा आलाय खनखनीत षटकार. गणेश पाटीलच्या बॅटमधून उलटा फुलटा का असेना फटक्यांमध्ये ताकद भरपूर चांगली होती. नजाकत पहा. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्लॉट मध्ये होता. अखेरच्या मुवमेंटला त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. ताकदवान फटका होता. ठोकलाय. माहुल कोलीवाडा टीमचा आणखीन एक ज्याची ओळख आहे वन ऑफ द बेस्ट बॅटर म्हणून. आणखीन एक दुधारी तलवार. फटका ताकदीचा आहे. बॉल वेगाने चाललाय परंतु बॉल थांबलाय. सिंगल बी ते दुहेरी मध्ये कन्वर्ट केलाय. पाहता पाहता 2 धावा वेगाने कन्वर्ट होत आहेत. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. हेमंत पाटील आणि कौशल पाटील तुमचं स्वागत या क्रीडांगणावरती. सुस्वागतम. धावफलकावरती आपण धावा पाहताय. 8 ओव्हर नंबर पहिलं सध्या सुरू आहे. 8 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर पहिलं सध्या प्रगती पथावर असताना पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन मैदानामध्ये सुरू आहे. चांगल्या प्रकारची बॅटिंग इथे होते. आणखीन एक दुधारी तलवार परंतु यावी फटका पाहू शकाल. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र इथे आहे.
सिंगल मिळते, सिंगलने वाढते टीमची धावसंख्या 9च्या घरामध्ये 9 धाबा. यस, विराज शेठ पाटील बेलापूर गावाचा पहिला बायकरमॅन म्हणून ज्याची ओळख आहे. नुकतीच बेलापूर गावाची प्रीमियर लीगची आता ऑक्शन सोहळा थोड्याच दिवशीमध्ये तो देखील पार पाडला जाईल. 6 बाईक नवी मुंबईतील सर्वात टॉपची लीग म्हणून ज्याची ओळख आहे. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट बेलापूर लीगला असेल अशी देखील घोषणा मला मिळते. 6 कॅमेऱ्याने बॉल तयार. पुन्हा एकदा उर्ध विकेटने इथे फटका चांगला आहे. वाह, फटका ला जवाब यार. परंतु फिल्डर आहे, लांबी कमी उंची जास्त गाठली आहे. अखेरच्या मुवमेंटला चांगला झेल टिपलाय. कलेक्शन भरपूर चांगला आहे. झेल टिपलाय. अखेरच्या मुवमेंटला फलंदाज बाद झालाय. सिद्धू सर 1 मिनिट इकडे लाईव्ह वरती दिसतंय. 1 मिनिट. चला, बॉल लाईनीवरती स्पर्श, पाय अखेर लाईनीवरती स्पर्श झालाय. षटकार आहे. षटकार ठोकलाय. पाय अखेर लाईनीवरती स्पर्श झाला. लाईव्ह वरती आमच्या कॅमेरामॅनने कैद केलाय. त्यामुळे तुमचा 12th मॅन आमच्याकडे आहे. ऐरोली टीम. षटकार आहे. थोडासा पाय सीमारेषेला स्पर्श झालाय. एफर्टची दाद द्यावी लागेल. कमालीचे एफर्ट्स आपण पाहिलात. अखेर तो पाय आपण पाहू शकाल सीमारेषेला स्पर्श झालाय आणि हा षटकार इथे ठोकलाय. कॅमेरामॅन आपण पाहू शकाल दीपांशु भोईरने चांगलं काम इथे केलंय. आपण पाहू शकाल तब्बल 3 दिवसापासून चांगलं वर्क तो करतोय. प्रत्येक बॉल टिपण्यामध्ये यशस्वी तो ठरलाय. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे देखील चांगला बॉल आहे. सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगलने इथे षटक इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती माहुल कोलीवाडा 16 या आकड्यावरती आहे. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. 16 धाबा धपलकावरती असताना सोळा झालेत. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. आता ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन झाले. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी आता दिवेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी तो आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये धाबा आल्या 16. ओव्हर नंबर 2 आता परिवर्तन झालंय. चला दिवेश, फास्ट तुम्हाला खेळायचंय. प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटं तुम्हालाही दिलेले आहेत. इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. विनंती करतोय त्याच्यामुळे फास्ट खेळायचंय. वेग घेऊ नका. धाबा झाले 16. ओव्हर नंबर 2 आपण दिवेश यांना पाहत आहे.
स्विच हिट फुल टॉस आहे, बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ठोकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. स्विच हिट मधला आहे एकमेव फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये, 2 षटकार ठोकलेत एका मॅच मध्ये. दुधारी तलवार काय फटका मारलाय. 6 बॉल मध्ये वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती हा खेळाडू बॅटिंग करतोय. तेवढ्याच ताकदीची कमालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून. टीम धावसंख्या टीमची देखील झाली आहे 22 आणि बॅटिंग करतोय वैयक्तिक गणेश पाटील 22 या धावसंख्येवरती. पाहू शकाल माहुल कोलिवाडा टीमला घेऊन चालतोय. 22 धावा धावफलकावरती आहे. वैयक्तिक गणेश पाटीलने धावा बनवल्या 22. बावीस धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहू शकाल. इथे देखील फटका ताकदीचा आहे, परंतु पाहू शकाल टायमिंग प्रॉपर बेमिसाल टायमिंग. अगदी आपण पाहू शकाल लँड झालाय स्टँड मध्ये, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा लागोपाठचा दुसरा ठोकलाय. ताकदवान फटका यार. मिस्टर गणेश पाटील बाहुल कोलिवाडा टीमचा आणखीन एक बेतात बादशाह आपण पाहत आहे. अंडरम बॉल क्रिकेटचे धडे सातत्याने तो खेळत असतो. अंडरम असेल, आज आपण पाहू शकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहत आहे काय फटकेबाजी होते. ला जवाब 6 धाब्याने टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते. 28च्या घरामध्ये 28 धाबा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहत आहे. आक्रमकतेचं रूप धारण होतोय. या अक्षरशः रखरखत्या कडक उन्हामध्ये अक्षरशः तुटून पडलाय मिस्टर गणेश पाटीलला आपण पाहू शकाल. इथे पाहू शकाल फटका फसलाय. फिल्डर आहे, कॅच पकडावी लागेल. इथे पाहू शकाल अखेरच्या मुवमेंटला कॉलिंग चुकलंय, जजमेंट चुकलंय. गणेश सारख्या बलाढ्यवान खेळाडूला जीवदान इथे दिलाय. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये भरपूर काही सांगून जातात मित्रांनो. झेल हा भरपूर मोठा दर्जा असतो. कॅच आपण ज्यावेळेला तुम्ही पकडता, एका खेळाडूला जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्यासाठी तो उभा असतो आणि सध्या उभा आहे. इथे पुन्हा एकदा संधीचं सोनं करायचं आहे. गॅपमध्ये बॉल चालला, एक टप्पा घेत बॉल सीमा पार. झेल जशा प्रकारे सुटला, अक्षरशः तुटून पडला. या रखरखत्या कडक उन्हामध्ये उष्णतेचं तापमान जास्त आहे, परंतु या खेळाडूची बॅटिंग पहा, ला जवाब आहे. वा, कमालीची बॅटिंग यार. ताकदवान फलंदाजी आपण पाहत आहे. मिस्टर गणेश पाटील अक्षरशः तुटून पडलाय. धावा झालेत माहुल कोलिवाडा टीमच्या 34 आणि गणेश पाटील वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय 34. वन मॅन आर्मी, एका हाती किल्ला लढला या खेळाडूने. एका हाती किल्ला लढवण्याचं काम आपल्या टीमसाठी हा करतोय. काय बॅटिंग सुरू आहे, ताकदवान पहा. चौफेर फटकेबाजी, कधी दुधारी तलवार, कधी मिड विकेट, कधी लॉग ऑन. वाह, कमालीची बॅटिंग होते. 34 झालेत. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे मोठा फटका मारायचा आहे. सिंगल घेण्याचा मान, सिंगल मी ते दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 रन पूर्ण आहे. दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट झालेत. दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों इशारा किया, इक्के को दुक्के में कन्वर्ट किया. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 36च्या घरामध्ये. धावफलक सध्या पोहोचलाय. इथे अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉलची ते सांगता होते, पुन्हा टाकावा लागेल. दिशा थोडी खराब आहे. लेग ऑफ सिक्स सोडून चाललाय. पंचांनी हात केले समांतर, त्यामुळे बॉल आहे अभांतर.
व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होते. 37च्या घरामध्ये 37 धावफलकावरती धाबा पाहत आहे. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे. आक्रमकतेचं रूप धारण केलं या खेळाडूने, प्रभावित केलाय. काय बॅटिंग सुरू आहे. आणखीन एक आसमानी टोला, क्या बात आहे. ताकदवान फटका, वाह सुपर्ब यार, वाह भाई वाह, इम्प्रेस केलाय. आसमानी टोला, गणेश पाटील का बल्ला उछल कर बोला, बॉल सीमा पार. आणखीन एक हवाई सफर, आकाशाला गवस निघालणारा बॉल ठोकलाय हा षटकार. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 43. पहिल्या बॉलची जेव्हा सुरुवात झाली, ऐरोली टीमने पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त करून दिल्यानंतर काय बरसला यार, अक्षरशः तुटून पडलाय. या स्पर्धेमध्ये मला वाटतं एका हाती किल्ला लढवणारा एकमेव खेळाडू हा खेळाडू ठरलाय. तब्बल 42 धाबा त्याने बनवलेल्या आहेत. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक होईल का हा प्रश्न देखील पडलाय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 43 धाबा झाले धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 परिवर्तन झालंय. ओव्हर नंबर 3 मध्ये मन आलाय बॉलिंग करण्यासाठी. षटक क्रमांक 3 स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी. इथे पहा पहिला बॉल, कॅल्क्युलेटेड क्रिकेट आहे. वाह सुपर्ब क्रिकेट यार, सेन्सिबल क्रिकेट. ही क्रिकेटची ओळख आहे मित्रांनो. खरी ओळख कोणाला म्हणतात, ही क्रिकेट आहे. एखादा खेळाडू फॉर्म मध्ये असेल त्याला बॅक करा, त्याला मोटिवेट करा, त्याला संधी द्या, ही क्रिकेट आहे. आणि हे योग्य क्रिकेट आपण सध्या क्रीडांगणावरती पाहताय. चांगलं क्रिकेट आपण पाहताय. गणेश अक्षरशः बरसलाय, त्याला संधी द्या, त्याला चान्स द्या, ही मोठ्या खेळाडूची खासियत आहे मित्रांनो. कल्पेश माहुलकर, अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम दर्जाचं क्रिकेट आपण पाहताय. सिंगल मिती, सिंगलने वाढते टीमची धावसंख्या 44. 44 धाबा धावफलकावरती. 42 या धावसंख्येवरती खेळतोय. अगदी आपल्या बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. तब्बल 24 संघ खेळलेत या स्पर्धेमध्ये, कुणाचंही अर्धशतक झालं नाही आहे. पहिलं अर्धशतक होईल का हा प्रश्न देखील पडलाय. बॅटिंग तेवढ्याच ताकदीची होते. इथे पहा हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, वाह क्या बात आहे, सुपर्ब झेल यार. काय सूर मारलाय, मोठा मासा जाळ्याला अडकलाय. वाह, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल हा फटका कशा रीतीने डिगआउट केलाय. त्यानंतर कॅच सिलेक्शन आपण पाहू शकाल, अप्रतिम दर्जाचा यार. वाह, कमालीचा झेल टिपलाय. आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय. ग्रामीण टेनिस क्रिकेट सध्या आमच्या बरोबर जॉईन झाली आहे व टेक्निकल टीमने चांगलं काम केलंय. फटका पहा, बॉल कसा होता, टप्पा पडला, काटा बदलला, हलक्या हाताने ढकललाय. पाहू शकाल सूर पहा, कमालीचा सूर यार. वाह भाई वाह, एफर्ट्सची दाद द्यावी लागेल. अभि तिकडे होते, कमालीचं एफर्ट्स आपण पाहताय. अभि चांगलं झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती आलाय सुनील माहुलकर. अर्थातच पोलाड या नावानं सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न अलॉंग द ग्रास चाललाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. मी ते सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाते. 45 या धावफलकावरती आपण धाबा पाहताय. आदरणीय रोहितजी पाटील यांचे आगमन झाले, आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल या संपूर्ण डेकोरेशनचं एक अप्रतिम दर्जाचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं स्वागत करतोय, रोहितजी पाटील. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, एक टप्पा घेत फिल्डर येईल, बॉल पकडेल, फेकेल, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. थोडंसं फंबल झालं, दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट झालीत.
गणेश पाटीलने वैयक्तिक धावा बनवल्या 12 बॉल मध्ये 42, त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकार ठोकलाय. 350च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली. धाबा झाले 47. ओव्हर नंबर 3 आपण पाहू शकाल 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला दिविशा 11 ऐरोली टीम यानंतर जो संघ विजेता होईल तुमच्या बरोबर खेळेल. इथे पुन्हा एकदा अलॉंग द ग्रास खेळायचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत, मिडॉनला प्रोटेक्शन आहे. मी इथे सिंगलने वाढते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 48-48. तर सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांचं आगमन प्रकाशजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलंही स्वागत आहे. 48 झाले. फलकावरती धावा आपण पाहत आहे. इथे शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट अंबुल मिस्टर पोलार्डच्या बॅट मधून अस्मानी टोला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चला 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. तीन षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 54च्या घरामध्ये आहे. 54, 54 धावा. अभि आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. ज्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगला झेल टिपला होता तोच गोलंदाज मैदानामध्ये आलाय. धावा झाले 54, 54. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण अभि यांना पाहत आहे. अभियानचा पहिला बॉल ऑन साइडला अलॉंग द ग्रास. 1 रन पूर्ण झाली. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 45, 45 55 माफ करा. 56 वरती 1, 55 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 4 आपण सध्या पाहत आहे. चौथं षटक सध्या सुरू आहे. अखेरचं स्पेल आपण या क्रीडांगणावरती पाहत आहे. स्लॉग ओव्हर मध्ये भैरवीचं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती अभि यांना पाहू शकाल. पंचावन्न धावा. इथे फुलटोस आहे. मोठा फटका मारायचा आहे. फटका फसलाय. फिल्डर तिथे आहे परंतु नो बॉलची सांगता होते. बीमर आहे. योग्य निर्णय आपण पाहू शकाल. विनायकजी झेंडे सर तिथे उपस्थित आहेत. 2+1 2 धावा मिळत आहे. 2 धावांनी वाढती टीमची धावसंख्या 57, 57 स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 4 आपण सध्या पाहत आहे. 57 धावा धावफलकावरती असताना इथे शॉर्ट बॉल आहे. फ्री हिटची संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय. बॉल शॉर्ट आर्मपुल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक हवाई सफर. कल्पेश माहुलकर यांच्या बॅटमधून टोला आलाय. हा आला जवाब. ठोकलाय षटकार. तांबडा पांढरा झणझणीत मार भावा खणखणीत ठोकलाय षटकार. आजच्या दिवसातला सर्वात उच्चांक स्कोर आणि या स्पर्धेतला सर्वात उच्चांक स्कोर गाठलाय. 63 धावा पूर्ण झालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर तिथे आहेत परंतु यावेळी टिपला झेल आणि फलंदाज बाद झालाय.
चला शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे 63 धावा. हर्ष आलाय. चला हर्ष लवकर जायचंय फास्ट. 2 बॉल आहेत. फ्रीडची संधी होती. नो बॉल याच्या अगोदर बिमरची सांगता झाली होती. चांगली पंचांची भूमिका आपण पाहताय. ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सिद्धू कोळी सर. 3 बॉल झालेले आहेत. 3 बॉल झालेत. यस सिद्धू सर 3 बॉल झालेत. एक नो बॉल होता. चांगले स्कोर कार्डची भूमिका आपण पाहताय. जग्गू यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहू शकाल. तब्बल 3 दिवस प्रणय आणि जग्गू टेक्निकल टीम आमच्या बरोबर जॉईन झाली आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु नोबॉल लँड मध्ये लँड झालाय. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. टप्पा टप्पा टप्पा. बोटाला झटका, हाताला चटका, बॉल सीमा पार. सदुसष्ट झाले. 4 बॉलचे इथे खेळ शिल्लक आहे. 67 ऑन दी बोर्ड. आजच्या दिवसातला सर्वात उच्चांक स्कोर गाठलाय माहुल कोलीवाडा या टीमने आपण पाहू शकाल. चांगली बॅटिंग होते. बॉल तयार. इथे देखील मोठा फटका मारायचा अलॉंग द ग्रास कार्पेटच्या साह्याने ऑन साइडला चाललाय. 1 रन पूर्ण झालीये. एका धावेवरती समाधान मांडताना दिसेल. एकावरती धाव टीमची धावसंख्या 68. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 68 धावा धावफलकावरती असताना इथे पिचिंग चांगली होती. चांगला बॉलची सांगता होती. डॉट बॉल. पहिला डाव इथे संपलाय. 68 धाबा झालेले आहेत आणि 69 धाबाचा पाठलाग इथे करायचा आहे. 24 बॉल 69 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. आपण जाऊया ऍक्शन रिप्ले मध्ये. आपण पाहू शकाल गणेश यांची हायलाइट्स ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा रीतीने गणेशने बॅटिंग केली. कॅच ड्रॉप झाली. संधी मिळाली. त्या संधीचं सोनं त्यानंतर षटकार कसा ठोकलाय. गणेश पाटीलची बॅटिंग आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. उलटा फुलटा फटका पाहताय. दुधारी तलवार. पहिला षटकार पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. त्यानंतर आणखीन एक पहा कॅच ड्रॉप झाली होती. ही कॅच पकडली होती परंतु पायावरती एफर्ट्स कमालीचे होते. गणेश पाटील यांची बॅटिंग आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. चला धाबा झालेत 69. 68 झालेत. 69 धाबाचा पाठलाग करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करतोय परिवर्तन. निसर्गाच्या नियमानुसार माझ्याही आवाजामध्ये करतो परिवर्तन. हर्षदजी मडवी सरांकडे या मॅचची कहाणी हर्षदजी मडवी सर यांच्याच वाणीतून. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.
चला बॅट्समन पाठवा प्लीज टीम साई सागर ऐरोली. धन्यवाद, थँक्यू. राहुल राठोड यांचा आवाज आपला ऐकायला मिळाला या मागील सत्रामध्ये. सेकंड इनिंगमध्ये आपण आहोत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकोणसत्तर धावांचं हे लक्ष आणि 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं. साई सागर ऐरोली टीम प्लीज तयार राहा. बॅट्समन पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. एक सामना जिंकलाय दिविशा ऐरोली टीमने आणि या संघांमधून जिंकणारा संघ खेळेल दिविशा ऐरोली टीम सोबत. पुढची मॅच विल बी 4 ओव्हर्स लिमिटेड. वेळेनुसार संध्याकाळी आपण षटकं कमी करू शकतो, परंतु सध्या तरी 4च षटकांचे सामने होतील असा प्राथमिक इशारा आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येतोय. हॅलो. 'बॉलिंग मार्कवरती तयार होतो. पहिल्या ओव्हरमध्ये आर्यन आपल्याला पाहायला मिळेल. एकोणसत्तर धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सर्वेश आणि चिन्मय. सर्वेश आणि चिन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला बॉल आर्यनचा. लोवर फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु पहिला बॉल डॉट. पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये तुम्हाला हात मोकळे करण्याची संधी मिळते, परंतु पहिलाच बॉल डॉट आर्यनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट आर्यनचा सेकंड बॉल. माहुल कोलीवाडा मुंबई विभागातील दादा संघ आज इथे चालेल का? ऑन साईडला खेळलेत. फटका फसला. फिल्डर डाऊन द बॉल. काऊ कॉर्नर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. वंशच्या माध्यमातून पकडला गेलाय झेल आणि संपलाय हा पहिला बॅटर सर्वेशचा खेळ. सर्वेश बाद झाला. पहिला धक्का बसलाय साई सागर ऐरोली या टीमला. सातत्याने नवी मुंबईमध्ये माहुल कोलीवाडा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आजही हा संघ कल्पेश माहुलकरच्या नेतृत्वामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. चला हॅलो, बॅट्समन रेडी करा प्लीज. साई सागर ऐरोली टीम एवढा वेळ घेऊ नका आपण. पुढचे बॅट्समन रेडी ठेवा. आज फायनल डे आहे त्यामुळे हॅलो हॅलो. पहिल्याच बॉल वरती सिंगल काढण्याचा प्रयत्न, माघारी फिरले. डॉट आला. त्यानंतरच्या बॉलवरती विकेट गमावली सर्वेशने. जावं लागलं माघारी त्याला. दिवेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मयच्या सोबतीने. चिन्मय अजूनही वाट पाहतो स्ट्राईकची. आर्यनने पहिली सफलता मिळवून दिली आपल्या टीमला. मुंबई विभागामध्ये खरं तर पाहिलं फार कमी ग्रामीणचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील कट केला आहे. चांगला फटका होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. वॉट कॅच. कव्हरमध्ये प्रोटेक्शन होतं आणि तेच प्रोटेक्शन मागे सरकत असताना 38 सर्कलच्या बाहेर जाऊन एक उत्तम झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः दमछाक झालेली पाहायला मिळते.
काल 5 ओव्हरमध्ये 69, मॅक्झिमम 50च्या पुढेही आपलं स्कोर कार्ड पाहायला मिळत नव्हतं 2 दिवसामध्ये. एकच मला वाटतं 51 धावांचं टार्गेट सेट झालेलं होतं. त्या व्यतिरिक्त मोठी धावसंख्या आपल्याला पाहायलाच मिळाली नाही. आज 4च ओव्हरमध्ये 68 मारल्यात माहुल कोलीवाडा टीमने, ज्यामध्ये महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली होती गणेशची, कल्पेशची, ज्यांनी एक दमदार कामगिरी आपल्या टीमसाठी केली. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा आर्यन तयार. पहिले 2 बॉल, पहिले 3 बॉल डॉट, त्यामुळे 2 विकेट. विकेट हॅट्रिकची संधी आहे इथे देखील पहा. यस, LBW विकेट हॅट्रिक, दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय आर्यन आपल्या गोलंदाजीवरती. तिसरी विकेट हॅट्रिक, कमालीची गोलंदाजी. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट मिळवून चाललाय आर्यन. वेल बोल्ड, जबरदस्त बॉलिंग अटॅक. धावा कितीही जास्त असल्या तरी त्या धावांना कॅज्युअली न घेता स्वतःचा नैसर्गिक खेळ खेळून आणखीन विकेट कशा मिळवता येतील याकडे मात्र लक्ष केंद्रित करणारा बॉलर. पहिले 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. एक मेडन ओव्हर मागील देखील मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. राकेशच्या माध्यमातून दिविशा ऐरोली टीमचा तो सामनावीर आपल्याला पाहायला मिळाला. याही मॅचमध्ये मेडन विकेट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का? विकेट हॅट्रिक संपादित झाली आर्यनकडून. ऐरोली विभागातील आज विचार केला तर जवळजवळ 4 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. साई एकविरा काल टीम खेळली. आज साई सागर, त्याचबरोबरीने दिविशा ऐरोली, ऐरोली कोलीवाडा काल खेळले. इथे देखील डिफेन्सिव्ह भूमिका घेतली जाते. सिंगल आली आहे, एक मिळाली, डायरेक्ट थ्रो, बाल बसावलाय. सिंगल घेण्यामध्ये देखील थोडंसं हलगर्जीपणा नक्की दिसून आला. लेझी क्रिकेट सध्या पाहायला मिळते. चिन्मय आला स्ट्राईक वरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेशला आपण पाहतोय, परंतु चिन्मय स्ट्राईक वरती असते ना. शेवटचा बॉल कट केलाय, उडवलाय, कव्हर्सच्या वरून बॉल बाउंड्री लाईनच्या थेट बाहेर. 6 धावांकरिता हा षटकार. कधीपासून या खेळाडूला नॉन स्ट्रायकिंग वरती ठेवलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी ही गोष्ट लवकर ओळखली. बॉलला पाठवून दिलंय कव्हर्सच्या वरून ओव्हर द कव्हर हेड. 6 धावा मिळाल्या. षटकाराने मात्र धावसंख्या चालली आहे 7 वरती. या धावा पुरेशा नाहीयेत, हे फटके पुरेसे नाहीयेत. तुमच्या विजयापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. मोठ्या फटक्यांचा तुम्हाला आधार घ्यावा लागेल, त्याचं सहाय्य घ्यावं लागेल तरच शक्य, अन्यथा कठीण पुढचा प्रवास. 69चं लक्ष आहे, त्यातील 7 झाल्यात, अजून 62 करायचे आहेत. 18 बॉलमध्ये तुम्हाला 62 बनवायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये जवळजवळ 20 पॉईंट, 99ची सरासरी तुम्हाला मेंटेन करावीच लागेल. 21ची सरासरी जवळजवळ मेंटेन करायची प्रत्येक ओव्हरमध्ये तरच शक्य आहे. 18 मध्ये 62 पाहिजे. कल्पेश माहुलकर बॉलिंगसाठी. वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर फ्रॉम द टीम माहुल कोलीवाडा. गेली अनेक वर्ष ज्या खेळाडूने आपल्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने संघाला भरपूर पुढे घेऊन आलेत, तोच कल्पेश माहुलकर. इथे देखील पहा, फुल लेंथ बॉल होता, बॅट अँड पॅडच्या मधून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. कडकची कडक बॉलिंग ही नेहमीच चर्चेची राहिली आहे. सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आज अनेक स्पर्धांमध्ये तो खेळताना पाहायला मिळतो, परंतु खेळत असताना कल्पेश माहुलकरपेक्षा कडक या नावाने सर्वदूर तो प्रसिद्ध आहे. इथे देखील पावन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय.
बॉल चालला स्क्वेअर लेगकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. चिन्मय स्वतःवरती विश्वास तर दाखवतोय खऱ्या अर्थाने, कारण त्याला माहीत आहे जर शेवटपर्यंत मी उभा राहिलो तर कदाचित धावा बनू शकतात. मोठे फटकेबाजी ज्या पद्धतीने गणेशने आपल्या टीमला संपूर्ण या धावा उभारणी करून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय, तशीच भूमिका सध्या चिन्मयला घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आई गोवर्धनी चषक 2025 या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल, अंतिम दिवस उचलून खेळायचा होता. बॉल लॉंग ऑनमध्ये येतोय अलॉंग विथ द ग्रास. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. कोणतीही चूक नाही. सिंगल आली. स्ट्राईक फक्त रोटेट होते. आणि या अशा सर्व कृतीतून हेच निष्पन्न होते की सामना कुठल्या बाजूला जाईल फक्त आपण जज करू शकतो, प्रेडिक्शन आपण करू शकतो. बाकी निर्णय देणं किंवा निर्णय येणं हे सर्व आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. प्रेक्षक हे फक्त प्रेडिक्ट करू शकतात क्रिकेटला. इथे बॅटची एज कॅचची संधी होती, परंतु बॉल डिक्लेअर झोनमध्ये एक धाव मिळाली. टीमची टोटल डबल डिजिटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश माहुलकर एक जबरदस्त ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो या माहुल कोलीवाडा टीमचा. इथे देखील पाहू शकता आपण बॉल हवेमध्ये लॉंग ऑफच्या वरून बॉलला पाठवून दिले सरळ 6 धावांकरिता. षटकार. कल्पेशच्या गोलंदाजीचा समाचार घेतला जातोय अल्ल बॅटर जयेशच्या माध्यमातून. एक षटकार आलाय, परंतु या एका षटकाराने काम बनणार नाहीये. सातत्याने मोठ्या फटक्यांमध्येच आपल्याला डील करावी लागेल. बलाढ्य दोन्ही संघ आहेत. आज जवळजवळ वरच्या गटातीलच सामने आपल्या पाहायला अनुभवायला मिळणार आहेत. यानंतर पुन्हा जिंकलेल्यांचे सामने होतील. यातून जिंकणारा संघ खेळेल दिवेशा ऐरोली टीम सोबत. आणि त्यानंतर एक चांगली मॅच आपल्या भेटीला येणार आहे, ज्यामध्ये CR पाटील फाउंडेशन तुर्बे आणि धारावी टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हरची समाप्ती होते. षटक संपलं. टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 16 वर. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 16 रन. ही हायलाइट्स आहे. आर्यनने घेतलेली विकेट हॅट्रिक आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. लॉफ्ट केला होता. सेकंड बॉल होता. एक चांगला झेल काऊ कॉर्नरमध्ये टिपला गेला. फलंदाज तिथे पहिला बाद झाला. सेकंड टाईममध्ये तिसऱ्या बॉलवरती ही दुसरी विकेट लगातारची आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगला झेल कव्हर्समध्ये टिपला गेला 38 सर्कलच्या बाहेर जाऊन. त्यानंतर तिसरी विकेट जी होती चौथ्या बॉलवरती मिळालेली, ती लेग बिफोरची. हे पहा, बरोबर मध्ये सापडला होता हा बॅटर. आणि ही होती विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील तिसरी. बॉलर तयार. ओ, पायावरती टाकला. ब्रह्मास्त्र क्रिकेटचं होतं, परंतु बॉल बीट होऊन चाललाय विकेट किपरच्या मागे. डिक्लेअरमध्ये 1+1 2 मिळतील. टीमची टोटल या ठिकाणी पाहायला मिळेल आता 18 धावा धावफलकावरती आहेत. अजून 51 बनवायचं. बॉल तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चिन्मयचा. सामना थोडा दूर चाललाय असं दिसून येते. त्यामुळे फक्त आता या मॅचमध्ये आतमध्ये कसं जाता येईल याचा मात्र प्रयत्न होईल का हा प्रश्न आहे. 11 बॉलमध्ये 51 करायचे आहेत. इथे कट केला बॉल. चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. कव्हर्समध्ये एक चांगला उत्तम दर्जाचा झेल टिपला गेलाय आकाश याच्या माध्यमातून. विकेटचं पतन. चिन्मयला जावं लागते माघारी. आणखीन एक धक्का. तिसरा चौथा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय टीम साई सागर ऐरोली.
बॉलिंग साठी तिसऱ्या ओव्हरमध्ये महेशला आपण या ठिकाणी पाहतोय. 2 बॉल आतापर्यंत या ठिकाणी पूर्ण होतात. महेश ओव्हर द विकेट. पायावरचा बॉल फ्लिक केलाय ऑन साईडला. मिड विकेटकडे बॉल येतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. बेलापूर गावातील काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 40+ खेळाडू, 30+ खेळाडू, हे सर्वांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतो. सन्मान्य रुपेशजी दिवेकर, सन्मान्य विनोदजी दिवेकर, सन्मान्य हरिजी कोळी, सन्मान्य दिलीपजी पाटील, सन्मान्य राजेशजी भोईर, या सर्व खेळाडूंना आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो. या आपण आपलं हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. एक धाव आली, सिंगल मिळाली. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने पुढे चालली 20 वरती. अजून 49 बनवायचा. सामना हातातून निघून गेलाय जवळजवळ असं दिसतंय, कारण की 50 धावा 49 धावा करायच्या आहेत. इथे देखील पहा यॉर्कमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल, एक धाव आली आहे. सिंगल डबलने फार काही गणित बदलणार नाहीये, याची संपूर्ण कल्पना माहुल कोलीवाडा संघाला आपल्याला असलेली पाहायला मिळते. त्यामुळे जास्त रिस्क न घेता थ्रो करणं टाळतायत. परंतु सामना जवळजवळ हातातून निघून चाललाय, हेच दृश्य आता तरी दिसतंय. ऑन साईडला खेळले आहेत. फिल्डर आहे. बॉलवरती आपले 100% एफर्ट्स टाकताना पाहायला मिळतील. हे असायला हवं. सामना कितीही उत्कंठावर्धक असू द्या किंवा सामना कितीही सोपा असू द्या, तरी देखील आपल्यासाठी आलेलं कार्य हे योग्य पद्धतीने हाताळणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. येणाऱ्या 12 बॉलांनी जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता असेल. 22 झाल्यात. 47 6 बॉलमध्ये शेवटचे 6 बॉल उर्वरित बाकी आहेत. आणि 6 बॉलमध्ये इथे पहा हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल केलाय आणि बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सारन षटकार येतोय. पुनीत आलाय, पुनीत पाटील बॉलिंगसाठी. त्याचं पहिल्याच बॉलवरती केले भव्य स्वागत षटकाराने. 6 धावा मिळाल्या आणि 6 धावा आल्यात. शशांकच्या बॅटमधून या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. जाता जाता या मॅच मधील जे बॉल आणि पराभवाचं अंतर आहे ना, धावा आणि पराभवाचं अंतर, ते मात्र कमी होईल. त्यापेक्षा वेगळं काही होताना दिसणार नाहीये. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. वंशच्या हातामध्ये हा बॉल जाईल. एक सिंगल धाव तिथूनही पूर्ण होतीये. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने आता जाऊन पोहोचली 29 वरती. 40 पाहिजे. उर्वरित येणाऱ्या 4 बॉलमध्ये 40. 4 बॉल 40ची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल हाही आहे. स्क्वेअर लेग कडे बॉल टर्न होतोय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. 1च रन मिळते. 39ची गरज 3 बॉलमध्ये. रेडी राहायचंय. दिविशा 11 ऐरोली टीम कॅप्टन. लगेचच टॉस होईल आणि हा सामना जसं संपेल तसं आपण इन्व्हाइट करणार आहोत विजेत्या टीमच्या कॅप्टनला. उचललाय बॉल, परंतु वंश पुन्हा बॉल खाली, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. आता षटकाराची भाषा या ठिकाणी मात्र बोलली जाते, परंतु ही षटकाराची भाषा या वेळेला अपुरी पडते. शशांक पहिल्याच बॉलवरती षटकार मारला होता, तोच पुन्हा एकदा षटकारासाठी सज्ज असलेला पाहायला मिळाला. या बॉलला मात्र खेळून काढलं. इथे देखील 4 रन मिळतील. थोडंसं लाईटली कॅज्युअली घेत आहेत. मी मगाशीच उल्लेख केला की सामना कितीही सोपा असला, सामना कितीही खडतर जरी असला, तरी आपल्या वाट्याला आलेलं कार्य हे प्रामाणिकपणे व्हायलाच हवं. इथून देखील पहा सामना संपला आहे आणि अभिनंदन टीम, माहुल कोलीवाडा, हार्ड लक टीम, साई सागर आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेमध्ये, खेळलात, आपला मनपूर्वक आभार. चला कल्पेश या लवकर टॉससाठी. 4च ओव्हरची मॅच पुढची देखील असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि विनंती असेल या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच विथ द